आपण 4 स्पर्धकांची सोलो गाणी ऐकली. या 10व्या पर्वात आता पहिल्यांदाच या मंचावरती डुएट गाणी सादर होणार आहेत. या गाण्यांना सुद्धा परीक्षक मार्क्स देणार आहेत. फक्त ते मार्क ते राखून ठेवणार आहेत. सुरुवात करूया. आपल्या समोर येत आहेत धवल चांदवडकर आणि अभिषेक पाळंदे. परी म्हणून की सुंदरा तिची तऱ्हा हसे जरा निराळी हिची अदा करी फिदा हिमे नका कोणी जणू निघाली परी म्हणू की सुंदरा हिची तऱ्हा असे जरा निराळी हिची अदा करी फिदा हिमे नका कोणी जणू निघाली तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी उगाच जीभ चावणे तिचे वळून पाहणे उधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी उगाच जीभ चावणे मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाली हिची अदा करी फिदा हिमे नका कुणी जणू निघाली हजार दाती भेटते बोलू बोलू वाटते बोलणे मनातले परी मनीच राहते हजार दाती भेटते बोलू बोलू वाटते बोलणे मनातले परी मनीच राहते मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली हिची अदा करी फिदा हिमे नका कोणी जणू निघाली परी म्हणू सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी हिची अदा करी फिदा हिमे नका कोणी जणू निघाली तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी ओगाच जीभ चावणे हो तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी ओगाच जीभ चावणे मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाली तिची अदा करे फिदा हिमे नका कोणी जणू निघाली एक गोष्ट बघितली का आता ही नुसती मध्ये येऊन उभी राहिली तर किती एनर्जी मध्ये फरक पडला अजून. दोघांनाही थँक्यू. अभिषेकची तो अंतरा पण चांगला तुझा अंतरा तो जो मगाचपासून जात होता तो आता खराच गेली. वा
चला, म्हणजे प्रत्येक गाण्याला मी मध्ये उभी राहू का? म्हणून तर सिंगरला सगळं इमॅजिन करायला लावतात. सिंगरला सगळी सिच्युएशन ब्रीफ होते, नाहीतर मग असं सगळंच त्या त्या गाण्यानुसार. पण तुला वाटतं या गाण्यासाठी यांना काही इमॅजिन करायची गरज असेल? यांचं किती वेळा झालं असेल इमॅजिन करून हे? याचा तर खूप वेळा. त्याच्यावर विचारावर का तुम्ही असं त्याचं विचारायचं त्यांनी लग्न झालंय. त्यांनी स्वतःच कबूल केलं की नाही मगाशी. हो, केलं 13 पण आपण- मुलींबरोबर तो पिकनिकला गेला. पण ह्याच्यातच त्या सगळं मैत्रिणी आलं. होत्या. दॅट इज खडक वाचला. बिचारी त्याच्यातली एक फक्त बायको होती. एकच असते आणि एकच करू शकतो. असं काही नाहीये. आणि अजून एक गोष्ट, मला आर्चिसचं खूप कौतुक करायचंय, कारण सगळ्यात मेन काम त्याचं होतं. क्या बात आहे आर्चिस. माईक चालू करायचा होता, त्याचा पॅटर्न इतका अवघड होता. आर्चिस प्लीज वन मोर टाइम. हा 1 2 क्या बात आहे. वा. आपण अजयपासून सुरुवात करूया. तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक आणि बेसिक अंडरस्टँडिंग खूप चांगलं वाटलं मला. एक छान दोघं मित्रांचं गाणं आहे आणि तसंच दोघं मित्रांसारखंच गायलात. आनंद वाटला. एक बेसिक अंडरस्टँडिंग असायला लागतं अशा गाण्यांमध्ये. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्यावरचा विश्वास जेव्हा तुम्ही एकत्र परफॉर्म करता, कारण त्याच्या सुरांवर आपले सूर डिपेंड असतात. दोघांचेही सूर शेवटच्या दोन्ही आलापांमध्ये गेले. ते म्हणजे जेव्हा आलाप नाही, काय म्हणायचं त्याला आपण, हा, जेव्हा ते तुम्ही स्कॅटिंग म्हणतात, परिमणू परिमणू तारा तारी रारा, ती रिलेटेड नोट्स असतात, त्याच्याबरोबर खेळता येतं. किंवा जेव्हा दोन गायक असतात तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम ते हरहुन्नरी गायक असतील तर करणारच. आणि जसं यांनी केलंय या गाण्यामध्ये, दोघंही कडक गायक आहेत ऑलरेडी, अवधूत आणि स्वप्नील. आणि त्यांनी त्या स्वतःच्या सगळ्या ताकदींचा वापर करून हार्मनीने ते काय काय भरपूर काय काय करून ते गाणं मस्त सजवलंय. मस्त वाटलं, पण मला आनंद वाटला. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अभिषेक, या गाण्यामधला तुझा प्रेझेन्स खूप सुंदर होता. थँक्यू सर. तुझा व्हॉइस ड्राय झाला मध्ये, हो. पण तू जी एनर्जी या गाण्यासाठी लावली होतीस ना, म्हणजे ऍक्च्युली अवघड असतं की आपल्याला आधीच्या गाण्याला जर का असे रिमार्क्स मिळालेत आणि कॉमेंट पण अशा काही विशेष नाही मिळाल्या, त्यानंतर सुद्धा खचून न जाता त्या अजून एक पुढे जाऊन ठेवणं किंवा अजून स्वतःला प्रूव्ह करणं खूप अवघड असतं. तू ते केलंस, त्याबद्दल तू मला खूप आवडलास. तू या गाण्यामध्ये खूप आवडलास. थँक्यू सर. आणि नेहमीप्रमाणे धवल तर काय त्याचं स्वतःच गाणं असल्यासारखं आहे. नाही, तुमचं खूपच छान एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन होतं. एक ड्युएटसाठी ज्या गोष्टीची गरज असते सांभाळून घेणं असतं, आणि गाणं ओव्हरऑल एक एनर्जी लेवल म्हणून आम्ही सगळ्यांनीच इथे बसलेल्या सगळ्यांनीच एन्जॉय केलं. खूप छान. थँक्यू सर. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू. आणि तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्स. Sa-re-ga-ma-pa,